गोविंदाय नमः. जय जयाजी कमलोद्भवताता, अनाथनाथा श्री अनंता, शेषशायी श्री भगवंता, नयन माझे तव चरणी. कथिले मागील अध्यायात, रावबाजीची कारकीर्द तुम्हा प्रत. मुले देशमुखाची केली मुक्त, संत सखारामे ते धवा. आता अवधान द्यावे कथेसी, संत लीला न कळे कवणासी. सुकृत लाभ असता गाठीशी, संत समागम घडतसे. सुटका होता मुलांची, कीर्ती वाढली संताची. गर्दी होतसे जनांची, संत दर्शना कारणे. काही जन येती भाविक, काही असती कामुक. कितीएक जमती निंदक, पैशून्य पाहती संताचे. सर्व प्रकारचे मिळती जन, संतांशी राहती वेष्टून. धूर्त कपटी प्रभाव दावून, टपती स्वार्था कारणे. त्यातची संत असता निर्बळ, धूर्त तार्किका फावे वेळ. नाडिती ते जन दुर्बळ, प्रभाव आपुला दावुनी. संतांसी ते मोह घालिती, स्वार्थावरी तया ओढिती. शेवटी त्यासी फजित करीती, अलिप्त राहती आपण. भस्म लावुनी सर्व शरीरी, दिडकी कारणे फिरती दारोदारी. संत म्हणवुनी लोकाचारी, मैंद कैसे न म्हणावे. टिळा टोपी गोपीचंदन, सर्व अंगासी करुनी लेपन. कैसे नितया साधूपण, सोंग जैसे ठगाचे. ऐसा नव्हे सखा संत, मानुनी धन भाग्य अशाश्वत. साधकाची न माने मात, स्वये सिद्ध हरिनामे. मैंद कीर्तीची इच्छा करीती, भगवत भक्त दूर राहती. कस्तुरी मृग आकळे निश्चिती, तरी परिमळ आकळेना. बालोन्मत्त पिशाच्यवत, राहती जे का असती संत. झाकुनी वस्त्रे सूर्याप्रत, लोपविता नये सर्वथा. तैशी कीर्ती या संताची, लोपविता न लोपेसाची. गर्दी होतसे मग जनांची, सारिता दूर सरेना. संत सखाराम महाराजांची, भजनी विद्वत्ता कळेसाची. विषय समजून देण्याची, अपूर्व पद्धती असे पै. प्रेमे भजनी तल्लीनता, स्वये निरपेक्ष राहता. चरणी जन लागती तत्वता, अहंभाव सोडुनी. ऐसा संत सखा जाण, सर्व गुणा माझी परिपूर्ण. तया विनविती काही जन, ग्रंथ एकादा करावा. तव महाराज तया ते वदती, ग्रंथ निर्माण बहु असती. कवी कवीश्वर जहाले जगती, व्यास वाल्मिक्यादी मुनिराज. संत महंते निर्मिले बहुत, गद्य पद्यात्मक असती जगात. तेची ग्रंथ पाहता समस्त, मानवी आयुष्य पुरेना. जगी जे का असती बरवे, मज वाटे तेची पहावे. काय म्या नूतन निर्मावे, हे तो मज मानेना. ऐसे जनासी सांगे वचन, कीर्तीच्या भरे न भरे मन. आवडे मज लागी नामस्मरण, संत वचने आवडती. कर्म आणि उपासना, मार्ग नसती भिन्न जाणा. परिकर्माचा धरुनी मीपणा, जन बुडाले अहंकारी. गोविंद महाराज उतराणकर, जो का जातीचा असे गुजर. प्रत्यक्ष तुकारामाचा अवतार, जामनेर ग्रामी असे तो. भगवत भक्त जो का परम, तया भेटीशी आला सखाराम. परस्परांवरी असे बहुप्रेम, ग्रंथी लिहिता न येते. उभयता संतांचा महिमा थोर, एक लक्ष्मीकांत एक गंगाधर. एक शीतकर दुजा भास्कर, उणा कोणी भासेना. उभयता मिळाले संत, उचंबळले प्रेम बहुत. देखता भगीरथ गंगे प्रत, परस्पर प्रेमा नावरे. जामनेर ग्रामात गोविंद बुवासी, मेजवानी असे श्रीमंत गृहासी. निमंत्रिले ग्रामीच्या द्विजांसी, पंक्ती कारणे ते धवा. माध्यंदिनी शाखा यजुर्वेदाची, त्यात भर पडली द्वेषाची. जात निर्मिली माध्यंजनाची, दुजे कारण काही नसे. द्वेषाचे अखेर पर्यवसान, एकाची जाहली शकले दोन. परस्परांचा करीती द्वेषपूर्ण, अहंकार धरुनी. खाण्यापिण्याचा व्यवहार करीती, पितृस्थानी क्षण देती. सगे सोयरे परस्पर असती, मूळ कवणा कळेना.
द्वेष भाव धरुनी चित्ती माध्यन दिनांचा द्रोह करीती माध्यंजनांची जमता जाती दिसून येतसे ते धवा हर हर कैशी या विप्रांची मती परस्परांचा द्रोह करीती कैसेनी चुकावी अधोगती समाज कंटक निपजता श्रीमंतासी कळला समाचार आले असती संत अमळनेरकर तदा श्रीमंत जाऊनी सत्वर आमंत्रिता होय संतासी गोविंद बुवांनी होकार भरला संत सखारामासह येऊ भोजनाला संत सखारामाचाही रुकार मिळाला आनंद जाहला श्रीमंतासी धन्य भाग्य माझे थोर संत लाभ घडला साचार आळशामुखी पडले गंगा नीर तैसे मजला जाहले एका कारणे घडती दोन मज पामरा करीती पावन फळले माझे भाग्य पूर्ण संत भोजना येती पै मना माझी संतोष पावून परत गेला गृहा लागून ग्रामीच्या द्विजा कळले वर्तमान संत सखा असे भोजना यजुर्वेदी माध्यंजनी शाखेचे काही द्विज असती तेथीचे तत्व नुमजे सारासार विचाराचे विवेक हृदयी नसे जया ऐसे द्विज जमुनी समस्त विचार करीती आपसात आला असे सखाराम संत पंक्तीशी तो नसावा ऐसा ठरवुनी विचार स्वस्थ बैसले घरोघर भोजना बोलाविता साचार नाकारिती सर्वही वार्ता कळली श्रीमंतासी तो आला बुवापाशी सांगता होय वृत्तांताशी विचार ग्रामीच्या द्विजांचा तव गोविंद महाराजे काय केले प्रमुख विप्राते पाचारिले तया लागी विचारते झाले निश्चय ग्रामीच्या द्विजांचा तव ते सांगती तयाशी संत सखारामाचे पंक्तीशी बसू नये सर्वांचे मानसी विचार ठरला असे हा गोविंद महाराज वदते जहाले पूर्व पातक तुमचे ओढवले सहज परब्रह्म हाता आले परिकर्मे नाडिले तुम्हासी कामधेनू येता अंगणी ओढाळ म्हणुनी देती दवडुनी अखंड वास जया सौंदनी गंगाजल तया रुचेना परिस लागता हातासी खापरी समजुनी तयासी झोकून देई अपैशी कर्मबाधा टळेना जो का असे अभागी नर मौक्तिका कारणे शोधी सागर शंख प्राप्ती तया साचार कर्मबाधा टळेना तैसेची मज दिसूनी आले जाती द्वेषे तुम्हा नाडिले संत सखा निधान आले कर्मयोगे दवडिता ओळख पटेना तुम्हा संतांची योग्यता कळेना तयाची परमावधी तुमच्या द्वेषाची आली कळुनी मज लागी संताचा करिता अपमान तुमचे कैसे निकल्याण फुकट तुमचा हा अभिमान पावाल येणे अधोगती अद्यापीही सावध व्हावे अभिमानाते दूर सारावे द्वेषाते सर्व टाकुनी द्यावे सद्विचारे करोनी विप्र जाणुनी तुम्हा नमस्कार माझे शब्दाचा करा विचार संतांचा न व्हावा अनादर मागणे हेची तुम्हासी संत सखारामाचा अनादर होता कोप येईल पंढरीनाथा बोल नसे मग आम्हावरता सावध व्हावे अंतरी देवाचिया कोपाशी निवाराया सामर्थ्य संताशी परिछळिता त्या संताशी उपेक्षिना नारायण यास्तव करावा विचार पूर्ण येऊनी करावे भोजन सोडा सोडा हे अज्ञानपण लाभ परमार्थी जोडावा संतांचे वचन ऐकता प्रमुख विप्र निघाले तत्वता पाचारुनी द्विजा समस्ता सांगते जहाले तयांशी प्रमुख ते वदती सर्वांसी आपुल्या वर्तने त्रास संतांशी न जाता आपण भोजनासी अनर्थ थोर दिसतसे तरी आता सर्व मिळून द्वेषभाव द्यावा सोडून संत सखारामा पंक्तीस घेऊन समाजहित साधावे ते सर्वांसी मानवले भोजनासी येते जहाले संत सखारामा अग्रस्थान दिधले भक्तिभावे करूनी ऐसा देखताची प्रकार गोविंदराया आनंद थोर पुंडलिक वरदा म्हणुनी सत्वर भोजना बैसले सर्वही
महिमा अपूर्व संताचा, मेळ बैसे विप्रांचा, परी जाती स्वभाव जो जयाचा, सुटे ना तो कदापि. जयाची जैसी करणी, तया लाभाची तैशी शिराणी, व्यर्थ कष्टी न व्हावे मनी, ब्रह्मद्वेषी तगेना. अपमानाचा प्रसंग टळला, आनंद सर्वांसी जहाला, रात्रौ करीती कीर्तनाला, मुमुक्षु पावले ते ठाई. संत सखा आणि संत गोविंद, दोघेही असती महासिद्ध, माना डोलविती प्रबुद्ध, कीर्तन ऐकता तयांचे. एक हरी दुजा हर, हृदय तयांचे एक साचार, भिन्नत्वे भासतसे शरीर, एक तत्व दोघांचे. असो तेव्हा जामनेराहून, संत सखा आला निघून, काही काळ लोटता जाण, संकटी पडे रावबाजी. बाजी पेशवा मूर्ख विचारांचा, खून करविला गंगाधर शास्त्र्याचा, हा भाग इतिहासाचा विदित असे सकळांशी. शके 1737, गबाजी गोसावी करुणी हस्तगत, मारविले गंगाधर दिवाणाप्रत, पंढरपूर क्षेत्रा माझारी. संकट येता रावबाजीवर, ब्रह्महत्या बैसली शिरावर, समर्थ ऐसा मुक्त करणार, शोध करी तयाचा. ऐसे सज्जनाते विचारी, तव ते सांगती सत्वरी, गोविंद महाराज गिरिजातिरी, शरण तयारी घावे. ऐसे ऐकता रावबाजीने, गोविंद बुवासी केले बोलावणे, तव तो सांगे दूता करणे, सिद्ध सखाराम समर्थ. मी तो जातीचा असे गुजर, मज ठाऊका नसे शास्त्राधार, सर्व गुण संपन्न सिद्ध परिकर, संत सखा जाणावा. वास्तव्य स्थान अमळनेर, तया रिघता शरण साचार, पातकापासून मुक्त करणार, संत सखा समर्थ. ऐसे सांगता त्या जनाशी, ते आले संत सखयापाशी, सांगते जहाले वृत्तांताशी, रावबाजीने पाचारिले. संत सखाराम तेव्हा वदती, आम्हा येणे पंढरी क्षेत्राप्रती, चातुर्मास्य संपल्यावरती, मग येऊ पुण्यात. तया सेवका ऐसे कथून, मार्गस्थ केले आलेले जन, वारीसी संत सखा जाता जाण, मग आला पुण्यात. वास्तव्य करुनी मास 4, रावबाजीसी सांगती विचार, ब्रह्महत्येचा दोष तुम्हावर, अघोर पातक सुटेना. गोत्रज हत्या तुमचे वडिलांशी, ब्रह्महत्या घडली तुम्हाशी, क्षय होईल वैभवाशी, राज्य बुडेल सर्वथा. श्री पंढरी क्षेत्रा माझारी, प्रदक्षिणेच्या वाटेवरी, ब्रह्महत्या करविली भारी, कारण तुम्ही जहाला. तरी तुम्हासी भोगल्या विना, सुटका नव्हे कदापि जाणा, तुमचे पातक सर्व प्रजाजना, परदासी लाविल. शिष्याचा अपराध गुरुशी, राजाचा अन्याय प्रजेशी, मुलाचा अपराध मातापित्यांशी, भोगल्या विण सुटेना. तैसे तुमच्या वर्तनाचे, प्राक्तन भोग उदित प्रजेचे, भोगल्या विण न सुटायाचे, काही केल्या उपाय. आता तुम्ही एक करावे, साधू संतांशी भावे पूजावे, अखंड अन्नदानाते करावे, सुख मानावे त्यातची. आता आम्ही येथून जाणार, योग नसे पुढे वारंवार, राज्याचा क्षय येथून होणार, असत्य नव्हे सर्वथा. भाग्य सरले महाराष्ट्राचे, दिवस गेले स्वातंत्र्याचे, येथून पुढे परराष्ट्राचे, दास होतील जन सर्व. जगी सुटला आपुला विचार, द्वेष आरंभिला असे परस्पर, आपुलेची बुडवितील सारे घर, घरभेदेपणा करोनी. चुगली चहाडी जन करीतील, आपुलेपणा सर्व विसरतील, परदासी आनंद मानितील, स्वार्थपर होऊनिया. ब्रह्महत्याही तुम्हाशी, करुणी सोडील अविश्वासी, राष्ट्र नेईल लयासी, अघोर पातक सुटेना. संत सखाराम ऐसे वदून, निघते जहाले पुण्याहून, देहू आळंदीची यात्रा करून, आपुले ग्रामी पातले. अमळनेर ग्रामात लक्ष्मीबाई असे श्रीमंत, कारभार गोविंदा केसकर पाहात,
जामोदकर असे जो. केसकराची इच्छा अंतरी पेशवाईत करावी चाकरी. द्रव्य मिळवावे अपरंपारी श्रीमंत आपण असावे. राजे बहादरांचा होऊनी अंकित कारभारी झाला अमळनेरात. लक्ष्मीबाईचा कारभार पाहात वैभव इच्छा धरुनी. पेशव्यांचे दरबारात संत सखारामाचे प्रस्थ बहुत. ऐसे आणुनी चित्तात संत भजनी लागला. संत सखारामाचे लागला भजनी. कार्यभाग साधावया कारणी. परी तया येई विपरीत दिसूनी. संत असे निरपेक्ष. इनाम देती जहागीरदार. श्रीमंत देती वस्त्रे अलंकार. द्रव्य अर्पिती भाविक नर. परिस्पर्श तया करीना. अंतरी सदा समाधान. अखंड जयाचे मन प्रसन्न. खिन्नता कदाही नये दिसून. आनंद वृत्ती जयाची. विचार करी केसकर सुखाकारणे द्रव्यास थोर. चालुनी येता ऐश्वर्य थोर. संत तया धिक्कारी. तरी सुख असेना वैभवात. खरे सुख ते हरिभजनात. अष्टसिद्धी संतापायी राबत. हे तो मजला कळाले. सुखाकारणे इच्छा द्रव्याची. सुखाकारणे गोडी दास्याची. सुखाकारणे प्रपंचाची. अवजड बेडी पायात. नको नको मजला ऐसे सुख. जेणे श्रीहरी होतसे विन्मुख. जयाते झाला हरी सन्मुख. सर्व सुखे त्यापाशी. विचार चालू झाला मनात. कृपाळू व्हावा जगन्नाथ. तव कांता झाली अस्तंगत. इहलोक सोडुनी. पाश तुटला केसकराचा. संतचरणी भाव तयाचा. अखंड लाभ घडला सेवेचा. कसुनी पाहती संत तेव्हा. जैसा सुवर्णकार सुवर्णाशी. तापवुनी काढी मुशी. उत्तम किंवा हीन कशी. तैसे संते शोधिले. सुवर्ण ठरता बावन कशी. मग तया ठेविती संग्रहाशी. घडवुनी नानाविध अलंकाराशी. शरीरा शोभा आणिती. तैसेची संते केसकराशी. शोधूनी पाहता अतिविशेषी. तव तो उतरला असे मानसी. संत सखयाचे ते धवा. जयासी अखंड द्रव्याचे ध्यान. परदास्यात गुंतले असता मन. इच्छिता सत्ता आणि सन्मान. सुख लाधेना तयासी. प्रपंची असती काही श्रीमंत. काही दरिद्री आपदा भोगित. जगी आपण सर्वदा पाहात. सुख नसेची कवणासी. आपण असता देशावर. पुत्रप्राप्तीचा कळता समाचार. हर्ष होतसे मनासी थोर. शर्करा वाटी जनात. तैसेची कळता आपणासी. अग्नीने दग्ध केले गृहासी. आरंभ होय रुदनासी. दुःख भारे करुनी. पुत्र जहाल्या बरोबर. द्रव्यघट नये हातावर. घर जळाल्या साचार. अंगी फोड येतीना. सुखदुःखाचा हा प्रकार. अवलंबून असे मनावर. प्रवृत्तीचा मार्ग हा साचार. निवृत्तीसी बाधेना. सुखदुःखाचे निश्चित स्थान. ठरविता नयेची अनुमान. कांता पुत्र अथवा द्रव्याधीन. हे तो सर्वथा ठरेना. प्रथम मातृसुखाची गोडी. शैशवी लाभता खेळगडी. कांतेकडे मन दवडी. तरुणपण येताची. दिसताची मग पुत्रमुख. त्यातची मानिता होय सुख. वैभव प्राप्त होता अनेक. दिशा फिरे सुखाची. शरीरी असता एकची मन. ठाई ठाई होतसे भिन्न. पदोपदी होतसे खिन्न. सुज्ञे शोधुनी पहावे. तैसेची गोविंदा जामोदकरासी. वैभवेच्छा असता मानसी. शरण रिघाला संतासी. दिशा पालट जहाला. भ्रांती होती जी का मनात. सुखलाभ असे वैभवात. परी वैभवची अशाश्वत. भासू लागले तयासी. खरे सुख असे संतापाशी. व्यर्थ भ्रमी भरलो मानसी. कळो आले मज निश्चयेसी. संत समागम आगळा. संतांचे पायी जडला हेत. मनी जहाला तो निभ्रांत. चरण संतांचे भावे वंदित. अहंभाव गळाला. लक्ष्मीबाईचा कारभार. सोडिता तयाने सत्वर.
संत सेवेसी झाला तत्पर अहम भाव सोडुनी. संत असती अति दयाळ आपणा सारिखे करीती तात्काळ. न लागे तया काळ वेळ संत महिमा न वर्णवे. प्रपंच भार शिरी घेतला तया पुत्रावरी करीती ममता. पौर्णिमेचा चंद्र उगवता सागरा भरते येतसे. तैसेची संत सखा रामासी पाहता गोविंदा केसकरासी. हर्ष होतसे बहुमानसी शिष्य ऐसा असावा. अनुग्रह केला बहुतांशी त्या माझी हा असे विशेषी. कल्याण शिष्य जेवी समर्थासी तेवी मज लागी गोविंदा. गोविंदा माझे पश्चात चालवील भक्ती मार्गाचे व्रत. कळुनी आले मज सांप्रत तरी अनुग्रह करावा. मनोमय करुनी विचार प्रेम तयावरी करी फार. संतोष पावे गोविंदा केसकर संत प्रेमा पाहुनी. गोविंदा विनवी संताते सद्गुरो द्यावे तारक मंत्राते. तव संत सखा रामे तयाते मंत्र दिधला तारक. गोविंदा राहिला संतापाशी अखंड तत्पर सेवेशी. अहंकार विसरला मानसी चरणी लीन जहाला. अर्चा होईल मंदिराची स्थापना श्री विठ्ठलाची. गोडी भाविका त्या कथेची पुढले अध्यायी निरोपू. ब्रह्मानंद आनंदकंद वदता वदविता श्री गोविंद. नरहरी असो तो मतिमंद संत कृपे वदतसे. संतांचे जे का असती बोल तयाचेची वाटे मज मोल. कोंदणा हिरा जैसा सजविल तैसे ग्रंथी जाणावे. संत सखाराम चरित्र लीलामृत भक्ती ज्ञान वैराग्य भरित. भाविक भक्त सदा परिसोत 31तमोऽध्याय रसाळ हा. श्रीकृष्णार्पणमस्तु.